नमस्कार, मी आपला सूरज हेमके, जीवयाची भीम चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य सचिव. सांगताना आनंद होत आहे की आपल्या अन्नदान सेवेला बरोबर 7 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केली त्या सर्वांचा मी नेहमी ऋणी राहील. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी एक सेवेचं कार्य पुन्हा आमच्या हाती देऊन मनोरुग्ण, वेधित, वंचित, पीडित या संपूर्ण घटकांना आधार व्हावा याच हेतूनिशी आपल्या संस्थेला एक वाहिका म्हणजे अन्नदान वाहिका ही दिलेली आहे. आणि त्या अन्नदान वाहिकेच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात असलेला मनोरुग्ण असो त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या परिवारापर्यंत कसं पोहोचवणं होते व त्याला त्यांचे हरपलेले लोक कसे मिळवता येईल या संपूर्ण गोष्टी व ह्या संपूर्ण कार्य येणाऱ्या काळात करणार आहोत. मित्रांनो, 5 जुलै 2017 रोजी जे अन्नदान सेवेचं फक्त आम्ही लावलेलं होतं त्या अन्नदान सेवेला पाहता 7 वर्ष झालेले आहे. उद्या किंवा परवापासून आपलं अन्नदान सेवेचे जे कार्य आहे ते 8व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये बहुतांश अनुभव आले. तो पाऊस पडणाऱ्या पावसामध्ये कधी भिजून अन्न वाटायचं, कधी घरचे लोक गाठायचे, एक विवाहिक जीवन जगताना कधी स्वतःची पत्नी ओरडायची. या संपूर्ण परिस्थितीला पार जात मुजोरपणानिशी आज देखील या अन्नदान सेवेत आम्ही खंबेपणे उभे राहिलेलो आहोत. आणि याचं फळ आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी श्री विलासभाऊ पवार यांनी आम्हाला त्याच उत्साहाने दिलेलं आहे. ऊन, वारा, पाऊस असो आमच्या लोकांपर्यंत पोहोचणं आमचं कार्य होतं. आता ती टाक आम्हाला झिजवावी लागणार. त्या वाहनाच्या माध्यमातून आम्ही निराधार, मनोरुग्ण, वेधित, वंचित, पीडित या संपूर्ण लोकांना अन्नदान सेवा तर देऊच, पण त्यानंतर देखील त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या परिस्थितीवर आपण अभ्यास करून त्यांचं आयुष्य कसं चांगलं करता येईल या कार्यात देखील आपण तेवढाच वापर. येणारा काळ हा खूप चांगला आहे. सध्या पैसे तर मला लागत नाही, पण ज्या दिवशी पैसे लागले त्या दिवशी मी तुला सांगेन. ठीक आहे, तो आशीर्वाद राहते, बाकी काही नाही. ठीक आहे.